नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण जो प्रश्न विचारला ऑपरेशन टायगरच्या विषयी, ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे याचा आम्हा सर्व शिवसैनिकांना मनस्वी आनंद आहे. आणि जसं मित्रे साहेबांनी एका वाक्यात सांगितलं की संजयराव साहेब जेवढ्या शिव्या घालतील तेवढं खऱ्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढत जाईल. खऱ्या अर्थानं संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची कार्यपद्धती, त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली कामं आणि या सगळ्या कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या योजना, हे सगळं पाहूनच या ठिकाणी शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये आता खऱ्या अर्थानं 6 नव्या भागांचा, खऱ्या भागांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. संसदीय कार्यपद्धतीमध्ये जी गटाला मान्यता असते ती देखील आता मिळालेली आहे आणि त्यामुळे आजचं हे एकनाथजी शिंदेसाहेबांचं मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर ज्याला म्हणतो ते यशस्वी झालंय याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व शिवसैनिकांना. राज्यामध्ये देखील येत्या काळामध्ये हे ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल. आता ऑपरेशन टायगर म्हणजे राहिलेतच किती आता त्यांच्याकडे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं जे काही थोडे बहुत आहेत ते देखील शिंदेसाहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत आणि ते देखील हळूहळू टप्प्याटप्प्यानं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेमध्ये येतानाचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल. जिथे जिथे जी लोक स्वतःहून त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी छान मुद्दा म्हणून मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे की स्वतःहून खासदार येत आहे, त्यांना कोणी पळून येणार एवढं किंवा त्यांना वेगवेगळा आमिष दाखवून नेणं इतकं आता कोणी दूधखोळं राहिलेलं नाही आहे राजकारणात. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची कार्यपद्धती आणि मतदारसंघाची प्रलंबित विकास कामं या सगळ्या मुद्दे डोळ्यासमोर ठेवून संबंधित खासदारांनी शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांना आज खूप आनंद झाला. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.